मोहनजी एका विद्वान व्यक्तीची मुलं होती, ती 5 विद्वान व्यक्तीची मुलं होती, विद्वान व्यक्तीची. मागच्या जन्मात त्यांच्या वडिलांनी हरकळजी उत्तरजी विद्यार्जन करण्यासाठी एका महान साधूकडे शिकायला ठेवले. वेदाध्ययन करा, शास्त्राध्ययन करा, पुराणाचं अध्ययन करा, कर्मकांड शिका, ऋचा शिका, श्लोक शिका, याच्याकरता तिथे ती ठेवली. पण योग असा आला नाना, हे विद्यार्जन न करता राजा बळीच्या नगरीत एक पैलवान होता आणि त्या पैलवानाकडे गेले आणि कुस्ती शिकले. अशी शिकले, कुस्ती शिकले, कुस्ती. काय असं गुटगुटीत शरीर हे ते उगं काय. आले वापस. नेमकंच लग्न झालं ते एक जणाच्या पोराचं. लग्नात सत्यनारायण करतेत ना वाटते. लग्न झालं करावं लागतं सत्यनारायण. आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेला जलाल बाबा मोठं पोरग पाठवलं जा. आता ते लग्नातला सत्यनारायण म्हणजे काय, उरकून टाकायचा कारभार असतो. ते का नवरदेवाचं काय सुपाऱ्याकडे चित्त असते का, सत्यनारायणाच्या मूर्तीकडे त्या प्रतिमेकडे चित्त असते का, त्या रंगनाथाकडे पाहतो ते तिच्याच चित्त्याच. आणि मी सांगायची काय गरज आहे, तुम्ही नवरदेव झाले नाही का? तुम्ही आठवण तुमचं ते अक्षदा पडल्यावर घरी आल्याच्या नंतर सत्यनारायण करते, जर ध्यान करा तुम्ही. आता तसे दिसत नाहीत, हा भाग सोडून द्या. पण ते आठवण तो का, त्या हळद अंगाला लागलेली, काय ते आंघोळ घालताना हलकी वाजायली, काय ते थाट असते ते जरा वेगळंच. उन्हात गेली की बाया म्हणतात मा हळदीचं अंग उन्हात जाऊ नको. याला पाहिल्यावर डुकरं मरतील, इतका येडगळे. आणि याला काय व्हायला हळद लावले ना, बायका जास्त जपत असतात. मग ते नवरदेवाचं सत्यनारायण, मग ते नवे कपडे, तिच्या अंगावरती नवी साडी, ती लग्नातली. हिला तिकड्यान घेतलेल्या आणि याला तिकड्यान घेतलेल्या, दोघायला घरच्या नाही. बापाच्या साड्या नसतात तिला बी, आणि त्यालाही बापाचे कपडे नसते. ते लग्नात कोणी कोणी लावलं करा काय. नवरदेवाला नवरीच्या बापान घ्यायचे, नवरीला नवरदेवाच्या बापान घ्यायचे. बोट चपला पण घरचे नाही. काय असेल त्याच्या मागे शास्त्र आहे म्हणा, पण आज नाही की पुन्हा कधी पाहू एकट्या कीर्तनात बसले पूजेला सत्यनारायण. पण याला मानता येईल पूजा, ते म्हणला मांडान पूजा. एकदा ऐकलं ते. आता नवरदेव वजनात असतो, त्याला माहिती मी दक्षिणा देणार आहे, वजनातच म्हण मांडान पूजा. ते म्हणला दाखव तुही मजा. म्हणजे अवघडच काम झालं. या पूजा करणारा डोळे मोठाले केले जलाल बाबा तोरत नवरी दुसऱ्या घरात. हातून कडी लावली नाना, आणि एवढा नवरदेव आपटीला. आमचे देव बापा कुठे आपटू आपटू नवरदेव लाल जरत गेला. आधी पहिलवान होत ना, ते पोराचे वडील आले सुनबाईला म्हणजे सुनबाई सत्यनारायण त्याच्या संग चालू आहे. तिला याच्याकडे हाणामारीचा सत्यनारायण असतो खाली का चालू म्हणजे त्या संग सत्यनारायण. खिंडीतून पाहिलं तर पोरग लाल बंद केलं. वडिलांना जाऊन सांगितलं, बापाला राग आला. नालायक हो, किती चांगल्या कुळात जन्माला तुम्ही. अरे विद्या अर्जन करण्यासाठी पाठीलं, काय केलं? राजा बळीच्या नगरीत जाऊन कुस्ती शिकलो. शाप द्याला. पाप्यानो, तुम्ही या कुळात राहायच्या लायकीचे नाहीत. तुम्हाला पुढचा जन्म पहिलवानाचा भेटेल आणि हलकट राजाच्या दारात भेटेल. म्हणून हे मागचे एका विद्वान माणसाची मुलं कंसाच्या दारात मुष्टी, चानूर, गाय, गवाक, शेर, सदर हे पहिलवान मारल्या गेली. पहिल्याच एका बुक्कीत पाची मार. तिथंच एक धनुष्य ठेवलेलं होतं.
तेही कडकड कडकड मोडून टाकलं. दोन्ही अवतारात धनुष्य मोडलं. बघा तुम्ही वाचवा शास्त्र, लक्षात येईल तुमच्या. मोडूनच टाकलं. वरी गेल्याच्या नंतर मामांचं दर्शन घेतलं. भगवंताने विचार केला, मातृ कुळाचा अपमान नकोय. हो, आईचा भाऊ आहे, चुलत असो की सख्खा असो. प्रेम असल्यावर नात्याचा विचार करायचाच नाही. आजही रामराज्य आहे, आजही रामराज्य आहे. संख्या नाना नालायकाची वाढू द्या, पण आजही चांगल्याची संख्या आहे. आजही रामराज्य, आजही रामराज्य. भावानं कार्यक्रमाचं आयोजन केलं काकाने. त्यांचा वयाचा माझा टप्पा फार मोठा लांबचा आहे. शिवाजी काकांनी भागवताचं आयोजन केलं. स्टेजून हाताला धरून मला नाना खाली घेते आणि गाडीत बसून स्वतः गाडीचं गेट लावते. भावानं केलेल्या कामात आदर. निवृत्ती दादा असतील, नामदेव दादा असतील, अत्यंत परीक्षेचा निकट काळ तन्मय वयाचा. एक काही गोष्टी अशा शीतावून भाताची परीक्षा ओळखायची असती. भात शिव एका शितेकडे भात नाही घाटायला. हो, असं कळतं. अशी एखादी बाई एक भात हाटून पाहती शिजला का नाही, एकच कण उचलायचं. तो तन्मय आला, देवाचं दर्शन माझं घेतलं. वडील खाली होते, काका तिथे उभे होते. काकांचं दर्शन रघुनाथ बाबाचं. म्हणजे हे कळतंय आजही रामराज्य, आजही रामराज्य. आणि एक मुद्दा सांगतो नाना, येताना मी अण्णांकडे चहा घेतला. अण्णानं सांगितलं मला किडनीचा आजार आहे, पण तिथं त्यांनी सांगितलं माझ्या वडिलाच्या चुलत बहिणीने, म्हणजे यांच्या चुलत आत्यांनी यांना किडनी दिली. आजही रामराज्य, आजही 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 आहे. किती वेळेस म्हणलं मी गाडीत, अंगावर काटे याचे प्रसंग आहेत. काटे कधी कधी रक्ताच्या नात्यातली माणसं बुजदिल ठरू शकतात, पण प्रेमाच्या नात्यातली माणसं अत्यंत गोड ठरू शकतात. कधी कधी भावकी तुम्हाला चांगलं मानणार नाही असे सापडतील शिवाजी काका, पण तुमच्या जातीचे नाहीत, तुमच्या गोतीचे नाहीत, तुमच्या पंथाचे नाहीत. ती माणसं सुद्धा जलाल बाबा आपल्यावर कोटी कोटी प्रेम करत असतात. प्रेमाचं नातच वेगळं. प्रेमाची जाती वेडी, अत्यंत वेडी जाते प्रेमाची. काही संबंध नसतो त्याच्यामध्ये. योग अशा आला, मातुळ कुळाचा अपमान नकोय म्हणून कृष्ण परमात्म्याने कंसाचं दर्शन घेतलं. देवाला माहित होतं नाही दर्शन घ्यायच्या लायकीचं नाही, पण पडले पाया पडल्याच्या नंतर कंसाला तितकीच संधी सापडली आणि खाली दाबले ठेवले. खाली दाबले. शहाणी माणसं शक्यतो आधी गुन्हा करत नाहीत. आणि मग महाराजजी पाय वळला आणि कंस खाली पाडला एका मुष्टीतच. तोंडातून रक्ताची गुरळी झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. शेवट झाला कंसाचा. दशमस्कंदाचा पूर्वार्ध संपला. कंस मारल्याच्या नंतर कंसाला अस्ति आणि प्राप्ती नावाच्या 2 पत्न्या होत्या. ह्या कोणाच्या होत्या मी तुम्हाला सांगून दिल्या. जरासंधाच्या मुली होत्या. त्या माहेरी निघून गेल्या. त्याच्या अलीकडचा प्रसंग बघा. भगवान परमात्म्याने कंसाला मारल्याच्या नंतर स्वतःच्या आई वडिलांना आधी मुक्त नाही केला. वाक्य नीट लक्षात ठेवा. आधी कंसाच्या आई वडिलाला मुक्त केलं. कंस हा इतका हलकट राजा होता, इतका हलकट राजा होता
त्यानं देवाचे आई वडील बंदी शाळेत तर टाकलेच होते, पण स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले होते. उग्रसेन महाराज आणि त्यांची पत्नी. मी काल बोलून गेलो. नाना काका, तुमचे वडील नामदेव दादा, निवृत्ती दादा यांचे आजोबा यांनी जे त्यांच्या कारकिर्दीत समाजावर प्रेम केलं ना, काय तिला इतका सुपारी इतका जो उपकार केला असेल ना, त्या उपकाराच्या पुण्याईचं गाठोडं सुटलं. म्हणून आज तुम्ही वैभवाच्या सागरात फिरत आहात. आज तुम्ही वैभवाच्या सागरात फिरत आहात. किशनरावजी जगताप तुमचे वडील सात्विक सदाचारी, एक सामान्य व्यक्ती. काय त्या काळात काय फारसे पैसे असतील का? पण गोर गरीब भावकी कोणी सैरा धायरा भेटला. आनंदाने राम राम नमस्कार जय हरी, सुख दुःख विचारायचं, अडी अडचणी निभवायच्या. एखाद्याच्या लग्नाला उधार बसतात द्याचा, उधार